गोळ्या देणं, गाड्या गाड्या देणं, मग मारणं, आमजवळ ते सगळं आहे. मला वाटतं आणखीन आम्ही, तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नुसतं ते सगळं तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असेल, मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं. अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही, काही काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत, म्हणजे मंत्रालयाचं बोलतो हा, फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएसडी असतील किंवा काय असतील, त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते, नो टेन्शन. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जाऊन त्याला माहिती हवं त्या आरोपीने उकड चालली यांनी जातीचं काय केलं, 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काहींना यांनी गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि ह्यो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे. आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळे. अहो आता मी काय सांगावं तुम्हाला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो, नसतं तुम्हाला केल्यावर मला जास्त जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना, काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते, हा हा असं असा शब्द वापरा. खाजगीत काय असं तर ती थोडं माहिती 2 खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाबीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावरती आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा ते कोलतो मी त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो. काय जे सत्य तुम्ही त्या आरोपीकडून काढा बस का. आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहित व्हावा असं असं आपल्याबद्दल बी, मग मीडियाच्या माध्यमातून माहित झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या जोड बघ म्हणून सांगायलोय. मायावर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही लय खंबीर येतं पक्के आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी माहीत आणि त्याच्या गांडीत दम नाही, समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला आहे. त्याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं, औषध चारणं, कुठं काय करणं. मरतात तसं समोर समोर आला असतात. तू मेला असता नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणजे क्षेत्रीय खानदान कुळ. वंजारला ते तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेंगे नपुसक टाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन, तुला पैसे देतो, नवी देतो. आता कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी, त्याजवळ फेस कॉल केलेले, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धन्या मुंड्या संग बोललाय तो.